नमस्कार. श्री जी.के. प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातल्या चौथ्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. गुरुदेव म्हणाले, मरायचेच आहे तर अशा अविचल मनस्थितीत राहून मरण सोसावे ही मनोधारणा यथायोग्य नाही वाटत तुम्हाला डॉक्टर? मला तर वाटते की आई व वडील यांनी आपल्या मनाची चांगलीच तयारी केली आहे. अगदी या क्षणाला देहविसर्जन करावे लागले तरी. माफ करा, गैरसमज करून घेऊन मला क्रूर म्हणू नका. माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही या घटनेकडे पहा, एवढीच माझी विनंती आहे. सर्वजण निस्तब्ध होते. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. आम्हा सर्वांना दिसत होते पुढच्या क्षणी काय होणार आहे ते. परंतु आई आमच्यातून जाणार, कायमची जाणार ही कल्पनाच करवत नव्हती. आम्ही सारेजण त्यामुळे अक्षरशः हादरून गेलो होतो. गुरुदेव म्हणाले, भावनातिरेकाने तुमची स्थिती केविलवाणी झाली आहे. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत बुद्धी बधीर होऊन सत्यापासून दूर अलग पडत आहे. तेव्हा निश्चित असे मत देणे तुम्हा कुणाला शक्य नाही. बंधू म्हणाले, खरे आहे गुरुदेव. अपंग स्थितीत वाढते आयुष्य घालवणे कुणाला रुचणारे नव्हे. आईच्या दृष्टीने त्या यातना नकोत. आम्हालाही ते पाहवणार नाही. तिच्या वृद्धापकाळात जर दुःख भोगणे एवढेच तिच्या आयुष्याचे इति कर्तव्य राहणार असेल तर असे आयुष्य नको. तुम्ही सत्य परिस्थिती आमच्या पुढ्यात चांगलीच मांडलीत. तुमच्या म्हणण्यातला इत्यर्थ आमच्या लक्षात आला आहे. तिला असुखी करून तिचे जीवन वाचवावे असे मी तरी कधीच इच्छिणार नाही. एक डॉक्टर मध्येच म्हणाले, माफ करा गुरुदेव, मृत्यूलाही अडवणारी चितशक्ती किंवा दैवी शक्ती कुणाजवळ या जगात असेल असे मला तरी वाटत नाही. तुम्ही जीवनाबद्दल जो दृष्टिकोन मांडलात किंवा मृत्यू टाळण्यापासून होणाऱ्या घटनांचे विवरण केलेत ते अर्थातच मला मान्य आहे. परंतु सर्व उपाय थकल्यावर एखाद्या होतकरू तरुणाचे अवेळी येणारे मरण दैवी शक्तीने टाळणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. गुरुदेव म्हणाले, चमत्काराच्या गोष्टी बोलण्याची ही योग्य वेळ नव्हे. मी तसे चमत्कार करून दाखवायला मी आलेलोही नाही. पण जग ज्याला चमत्कार नि दैवी शक्ती म्हणते तसे काहीही या जगात नाही हे मात्र खरे. जी घटना आपल्याला समजू शकत नाही किंवा ज्या प्रसंगाबद्दल बुद्धीला पटणारे उत्तर आपणाला सापडत नाही त्यांना दैवी म्हणण्याची प्रथा आहे. लोकांना तशी सवय आहे इतकेच. स्वतःचे अज्ञान कबूल करण्याचा किंवा झाकण्याचा म्हणूया पाहिजे तर तो एक प्रयत्न आहे झाले. ज्याला वैद्यकीय ज्ञान नाही, जेव्हा एखाद्या डॉक्टरने योग्य रोगनिदान करून औषध देऊन अगर शस्त्रक्रिया करून रोगी बरा केल्याचे दिसते तेव्हा डॉक्टरच्या यशाला तो दैवी चमत्कारच समजत असतो. रानात राहणाऱ्या अक्षरशत्रू आदिवासी लोकांना बोलका ढलपा हा सुद्धा एक चमत्कारच वाटतो. दारिद्र्यात खितपट पडणाऱ्यांच्या दृष्टीने संपत्तीच्या जोरावर होणाऱ्या गोष्टी म्हणजे चमत्कारच. जगात सुप्रसिद्ध असलेले 7 चमत्कार माणसानेच न घडून आणले आहेत. आधुनिक विज्ञानाने तर आश्चर्याने गुदमरून टाकणारे कितीतरी चमत्कार करून दाखवले आहेत. टेलिफोन, टेलिग्राफ, बिनतारी संदेश नि आकाशवाणी हेही चमत्कारच. पण आपण तसे ते मानित नाही, कारण ती साधने आपल्या वापरात आहेत व त्यासंबंधी अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे का होईना आपणाला ज्ञान आहे. हे सर्व कसे झाले तर सृष्टीची मूलतत्वे वर्षानुवर्षाच्या अभ्यासाने आपण समजावून घेतली, त्यावर प्रभुत्व मिळवले, त्यांचा उपयोग करण्याकरता अतोनात मेहनत घेतली, कष्ट उपसले, अनेक वर्षाचा त्याचा पद्धतशीर अभ्यासक्रम आखला नि ते ज्ञान सर्वांना उपलब्ध करून दिले. म्हणूनच ना ज्यांनी निरनिराळ्या योगांचा अभ्यास करण्यात वर्ष घालवली, ध्यानधारणा, प्राणायामनी आसने याचा कटाक्षाने अवलंब करून अध्यात्मशास्त्रातील अतींद्रिय विद्येचा वेध घेतला, त्यांनी याही प्रांतात स्वतःचे असे विशिष्ट प्रभुत्व संपादन केले. त्यांच्या कृती, प्रयोग किंवा त्यांनी दाखवलेल्या घटना लोकांना चमत्कारिक वाटतात. याचे कारण त्या अतींद्रिय शास्त्राबद्दल त्यांचे गाढ अज्ञान व ते स्वतः शिकण्याबाबतची त्यांची अनास्था. असे प्रयोग करणाऱ्यांना निष्कारण महत्त्व दिले जाते, ते अज्ञानजन्य असते. नाहीतर ते प्रयोग जे करीत असतात ते त्यांच्या ज्ञानात पारंगत असल्यास त्यांच्या दृष्टीने मामुलीच असतात. योगविद्या, अध्यात्मविद्या, अतींद्रिय विद्या ही इतर शास्त्राप्रमाणे शास्त्रेच आहेत.
ती शिकण्याकरता फार वेळ खर्च करावा लागतो. कारण ज्या मूलतत्वापासून या जगाची निर्मिती झाली आहे त्या तत्वांवर आपली हुकमत चालवण्याची शक्ती स्वतःमध्ये जागृत करायची असते. ज्यांनी या शास्त्राच्या अभ्यासाकरता आपले सारे आयुष्य वेचले त्यांना अतींद्रिय विद्या करतलमलवत वाटते. कोणी जरी याचे प्रयोग करून दाखवले तरी तेवढ्या प्रदर्शनाने समजण्याइतके ते शास्त्र सोपे नाही. कारण निव्वळ कल्पना किंवा विचार करून आकलन होण्यासारखे ते शास्त्र नव्हेच मुळी. जो चमत्कार घडला तो कसा घडला हे तुम्हाला कळायचे नाही आणि कळून घेण्याचा प्रयत्न कराल तर या शास्त्रातील या एका दालनाचा अभ्यास करायला आयुष्याची वर्षेच्या वर्षे घालवायला हवीत. जगात आपण चमत्कार दाखवू या ईर्ष्येने या शास्त्राचे आलोचन करण्याचे ठरवून अभ्यासाला लागलेले पुष्कळ लोक मला माहीत आहेत. परंतु जसजसे ते या ज्ञानात खोलवर शिरू लागले तसतसे त्यांना आढळून आले की आपण अत्यंत मामूली व अत्यंत क्षुद्र गोष्टी करता आयुष्यातील बहुमोल वर्षे अक्षरशः फुकट घालवली. कारण त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाने चमत्कारातील झगमगीतपणाच निष्प्रभ झाला. तेव्हा अध्यात्मविद्येत जर काही महत्त्वाचे असेल तर ज्याने अगम्य परमात्मा स्वरूपाचा बोध होईल असे सत्यान्वेषण व आत्मानुभव. शरीराच्या अपेक्षेत आपण जोपर्यंत विचार करतो तोपर्यंत काय ती मरणाची भीती. पण ज्या क्षणी मनुष्याला हे मनोमन पटेल की मानवी शरीर मर्त्य आहे, जन्मोजन्मी त्याला नवे नवे रूप घ्यायचे आहे, मिळवायचे आहे, स्वतः एकाकी कसे राहायचे याचा अनुभव एकदा आला किंवा समजले म्हणजे जगातील कोणत्याही वस्तूबद्दल किंबहुना स्वतःच्या शरीराबद्दलही आसक्ती झडून जाईल आणि तेव्हाच ज्याला आत्मदर्शन म्हणतात त्याचा अनुभव येऊ शकेल. मी काय म्हणतो आहे ते कदाचित तुम्हाला समजणार नाही व त्याबद्दल मी दिलगीर आहे. अध्यात्मशास्त्रावर मला प्रवचनही द्यायचे नाही व तरीही मी अनेक गोष्टींचा ओघात आल्या तसा उलगडा केला आहे, अर्थात माझ्या कुवतीप्रमाणे. तरी तुम्ही या समजून घेण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. गुरुदेव इतक्या तळमळीने बोलत होते की सर्वजण अवाक बनले होते. जेवण तयार असल्याचे सांगण्यात आल्यावरून आम्ही सर्व उठून जेवणघरात गेलो. गुरुदेवांनी फक्त थोडीशी फळे घेतली व दूध घेतले, तेही कपभरच. जेवणे उरकल्यावर आम्ही सर्व पुन्हा दिवाणखान्यात जमलो. गुरुदेव आईचा समाचार घेत तिच्या खोलीत बसले होते. गुरुदेवांच्या वक्तव्याने प्रत्येकावर खोल परिणाम झालेला दिसत होता. माझे बंधू म्हणालेही, गुरुदेव ही खरोखर असामान्य विभूती आहे आणि मनात जे येईल ते घडवून आणण्याचे त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले असावे हे निश्चित. त्यांना आपण समजू शकत नाही कारण आपले ते सोडण्याची, स्वतःचे अज्ञान कबूल करण्याची आपली तयारी नाही म्हणून. तेवढ्यात वडिलांची हाक ऐकू आल्याने मी आईच्या खोलीत गेलो. आईने वडील गुरुदेवांशी मोठ्या मजेत गप्पा मारत बसलेले पाहून मला फार आनंद झाला. आई म्हणाली, हे बघ माधव, या क्षणाला आम्ही आनंदाच्या अगदी अत्युच्च शिखरावर आहोत आणि तुझ्या दृष्टीने अत्यंत वाईट ठरेल त्यालाही समोर जायला आमची तयारी झाली आहे. गुरुदेवांनी तुझी काळजी घेण्याची सारी जिम्मेदारी पत्करली आहे. तेव्हा आमच्यापेक्षा त्यांच्या समर्थ हाती तुला सोपवणे आम्हाला सुखावहच वाटते. ते तुझे गुरु मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे आमची खात्री झाली आहे की आम्हा कुणाला जे साधले नाही ते तुला साध्य होईल. आमचे एवढेच सांगणे आहे की गुरुदेवांवर अढळ विश्वास ठेव, बाकीचे ते पाहून घेतील. माझ्या डोळ्यात अश्रू जमा होऊन माझा गळा दाटून आला. मी आईच्या कुशीत शिरलो. मी हमसाहमशी रडत होतो. माझ्या केसावरून हात फिरवत आईने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले व म्हणाली, माधव, असे नाही करता कामा. वाईट वाटण्यासारखे काहीही झाले नाही. आमच्यात जे आहे त्याबद्दल तुला प्रेम असेल तर आम्ही सदैव तुझ्या सान्निध्यातच आहोत. मी बराच वेळ आईजवळ होतो. गुरुदेवांचा आवाज आला आणि मी जागा होऊन ऐकू लागलो. माधव, आत्तापर्यंत तू अनेक गोष्टी शिकलास, तेव्हा आतासारखा स्वतःवरचा ताबा जाऊ देता कामा नयेस. शाश्वत काय, अशाश्वत काय, मर्त्य कोणते व शाश्वत टिकणारे कोणते याचा विवेक तुला करता यायलाच हवा. मी त्यांच्या पदकमलावर माझे मस्तक ठेवले. त्यांनी आपल्या तळहातांनी माझ्या कपाळाला स्पर्श केला आणि आपले दोन्ही हात जरा वेळ माझ्या मस्तकावर ठेवले. विजेचा स्रोतच जणू सर्वांगात जात आहे असा मला भास झाला. त्याचबरोबर एक विशेष अनुभूत सुखा व आनंदाची लहरही सर्वांगातून संचारते आहे असे वाटले. मी शांतने स्थिर झालो होतो व एकाएकी स्पष्टतेची अरुणप्रभाही माझ्या गढुळलेल्या मनाच्या आकाशात फाकत आहे असा मला अनुभव येत होता.
शब्दात न सांगता येण्यासारखा, पण स्पष्टपणे अनुभवास येत असलेला कसला तरी फरक अंतर्यामी होत आहे हे मला जाणवत होते. गुरुदेवांनी मला वर उचलले होते. एका प्रकारच्या देहातीत तंद्रीतच मी जवळच्या खुर्चीवर बसलो होतो. माझ्या मात्यापित्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असलेला मी पाहत होतो. ते म्हणाले, माधव, तुझे काम झाले आहे. आमची एक मोठी महत्वाकांक्षा आज सुफलित झाली. गुरुदेव उभे राहिले व म्हणाले, बरं तर मी निघतो आता. माझ्या मातापित्यांनी त्यांची चरणधूळ स्वमस्तकी धारण केली. त्यांना आशीर्वाद देऊन गुरुदेवांनी त्यांचा निरोप घेतला. आम्ही एकत्रच दिवाणखान्यात आलो. गुरुदेवांनी सर्वांचा निरोप घेतला. माझ्या दोन्ही बंधूंनी, विशेषतः भावजयांनी, मुंबईला याल तेव्हा आमच्याकडे राहावयास नक्की या असा आग्रह गुरुदेवांना केला. रात्री 10 वाजता स्टेशनवर मी गुरुदेवांना निरोप दिला. त्याच रात्री डॉक्टरद्वयही मुंबईला परतले. गुरुवार सकाळची ती वेळ होती. गुरुदेवांना जाऊन थोडेच दिवस झाले होते. माझ्या खोलीचे दार नोकर ठोठवत होता. मी घाईने अंथरुणावरून उठून पुढे आलो. आईंना अस्वस्थ वाटते असे नोकराने सांगितले. मी आईच्या खोलीत येऊन पोचलो. दोघेही बंधू तिथे अगोदरच येऊन बसले होते. आईचा श्वास जड होत होता. वडील आईच्या केसावरून हात फिरवत तिच्या जवळच बसले होते. आईने संतपणे डोळे उघडले. तिच्या तोंडावर स्मित होते. एक तऱ्हेचा वेगळाच तजेला होता. शरीराला एक झटका बसला आणि ती आम्हा सर्वांना सोडून गेली. वडिलांनी तिचे मस्तक स्वतःच्या मांडीवर घेतले व अति हळुवारपणे तिचे शेवटचे चुंबन घेतले. रडण्याचा एकच कल्लोळ झाला आणि आई आम्हाला सोडून गेल्याचे सर्वांना एकदम कळले. स्त्रियांना आवरणे फार कठीण होते आणि आम्ही आम्हाला तरी कुठे सावरू शकत होतो. वडील मात्र कमालीचे शांत व गंभीर होते. त्यांच्या तोंडून एवढे शब्द बाहेर पडले. माझी सहप्रवासीने मला एकट्याला सोडून पुढे गेली. त्यांच्या म्हणण्यातला त्यावेळी तरी आम्हाला काहीच बोध झाला नाही. वडिलांच्या डोळ्यात थबकलेले अश्रू व गळ्यातून भरून आलेला घोगरा स्वर फक्त जाणवला. सारे कुटुंब जिथे जमा झाले होते नि शेजारी पाजारी येण्याला सुरुवात झाली होती. सकाळी 6च्या सुमाराला आईचे प्राणोत्क्रमण झाले होते. आम्ही हात धरून वडिलांना खोलीबाहेर आणले. ते पडतील की काय अशी भीती वाटून त्यांना दिवाणखान्यात एका खुर्चीवर आणून बसवले. स्पष्ट आवाजात ते माझ्या वडील बंधूंना म्हणाले, मी माझे मृत्यूपत्र केले आहे आणि ते तुला तिजोरीत ठेवलेले सापडेल. त्यात साऱ्या चीजवस्तू व जमीन जुमल्याची नोंद केलेली आहे. प्रत्येक बारीक सारीक बाबींचा मी स्पष्टपणे उलगडा केलेला आहे. काना मात्रा यात बदल करायला नकोय. तुझ्या मार्गदर्शनाकरता दिलेल्या सूचनांचे तू फक्त अक्षरशः पालन मात्र करायचे. तू सर्वात वडील मुलगा म्हणून माझ्या पश्चात कुटुंबाची सर्व जबाबदारी तुझ्यावर. तू अशा कुटुंबात जन्म घेतला आहेस की त्या घराण्यात आत्तापर्यंत नामवंत पुरुष घडवले गेले. माझी खात्री आहे की तुझ्याही रक्तात ती परंपरा असल्याने घराण्याचे नाव व प्रतिष्ठा इब्रत तू चांगल्या प्रकारे सांभाळशील. माझ्या टेबलाच्या खणात तिजोरीच्या किल्ल्या तुला सापडतील. ते असे का बोलता आहेत याचा मात्र आम्हाला उलगडा होईना, परंतु ते आपल्या भावनांना वाट करून देत असताना अडथळा होऊ देणेही इष्ट नव्हते. म्हणून आम्ही सर्वजण स्वस्थपणे ऐकत होतो. ते एकदम उठून उभे राहिले व आपल्या खोलीकडे निघाले. 4 पावले चालले असतील नसतील तो त्यांचे पाय त्यांच्याच पायात घुटमळू लागले व तोल सावरून धरणे त्यांना अशक्य झाले. आम्ही त्यांच्या मदतीला धावलो तो ते कोसळलेच. त्यांना ग्लानी आली होती. त्यांना उचलून आम्ही अंथरुणावर निजवले नि स्मेलिंग सॉल्टची बाटली स्वतःच्या बॅगेतून आणण्याकरता माझा डॉक्टर भाऊ धावला. बाटली घेऊन तो वडिलांजवळ पोचण्यापूर्वीच वडिलांचेही प्राणोत्क्रमण झाले होते. 1 तासाच्या अल्पावधीतच आम्ही सर्व मुले पोरकी झालो. आईने वडील दोघेही इहलोकाची यात्रा संपवून आम्हाला सोडून गेली होती. सर्व गावात ही बातमी विद्युल्लतेप्रमाणे पसरली. लोकांची झुंबड उडाली. जवळजवळ सर्व गाव आई वडिलांच्या अंतिम दर्शनाला लोटले. त्याकरता त्यांचे मृतदेह दिवाणखान्यात ठेवले होते. दोघांनाही एकदम मरण हा सर्वांना चमत्कार वाटत होता. उभयतांवर पुष्पहारांचा अक्षरशः खच पडला होता. स्मशानातही गावातील सर्वजण जमले होते. गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरकारी अंमलदार यांची वडिलांच्या गुणवर्णनपर भाषणे झाली. प्रतितयश वकील म्हणून व समाजसुधारक म्हणून वडिलांचा अनेकांनी स्तुतिपर शब्दात गौरव केला. माझ्या आईचाही उल्लेख तिच्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने करण्यात आला. कोर्ट, कचेरी व बाजार त्या दिवशी वडिलांच्या दुखवट्यानिमित्त बंद ठेवण्यात आले होते.
सुतकाळातले 10 दिवस तर संपता संपेनात. आई वडिलांच्या गैरहजेरीत घरात राहणे महाकर्म कठीण वाटत होते, कारण त्यांचे सान्निध्य पावलोपावली जाणवत होते. आठवणीतून एक क्षण जात नव्हता. त्या उभयतांच्या गैरहजेरीत सारे घर ओके बोके वाटत होते आणि खायला येत होते. पुन्हा परक्याच्या यजमानरहित घरात आम्ही राहत आहोत असे वाटत होते. माझे दिवस कसे गेले हे तर मला सांगताच येत नाही. सर्व घरभर भीषण शांतता पसरली होती. त्यातच प्रत्येकाच्या मनावर विमनस्कतेचे एवढे जाड पटल पसरले होते की जो तो जड अंतःकरणाने, अवघडलेल्या पायाने मूकपणे इकडे तिकडे फिरत होता. 13व्या दिवशी धर्मशास्त्राप्रमाणे श्राद्धविधी उरकल्यावर आम्हा सर्वांच्या समोर वडील बंधूंनी तिजोरी उघडली. वडिलांचे काही स्नेही व सरकारी अधिकारी सुद्धा आम्ही मुद्दाम बोलवले होते. मृत्यूपत्र सर्वांसमोर वाचण्यात आले. त्यात कुठेही नाव ठेवायला फट नव्हती. आम्हा तिघांमध्ये जमीन जुमला, स्थावर जंगम इस्टेट, पैसा, अडका, दागदागिने यांची समान वाटणी केलेली होती. निरनिराळ्या संस्थांना देणग्या होत्या, तसेच नोकरांना बक्षिसे होती. मी अविवाहित असल्याने रोख रकमेतून मोठा हिस्सा माझ्याकडे आला होता. वडील बंधूंच्या सल्ल्याने मी रोख रक्कम योग्य ठिकाणी गुंतवावी, म्हणजे आयुष्यभर त्यावरील व्याजातून मला भरपूर रक्कम मिळेल. मला स्वतःला ते पसंत नव्हते, पण त्याप्रमाणे माझ्या वाट्यातून बंधूंनी उचल करावी असे मी सुचवले. मी अविवाहित राहायचे ठरवले आहे. मी माझ्या मिळकतीतून शिल्लकही बरीच टाकलेली आहे असे समजावून सांगण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला, पण माझ्या दोन्ही बंधूंनी माझ्या वाट्यातून कपर्दिकही घेण्यास साफ नकार दिला. ते म्हणाले, वडिलांची जशी शेवटची इच्छा होती तसेच वागायचे. त्यांच्या म्हणण्याला मान द्यायलाच हवा. शिवाय त्यांनीच लिहून ठेवले आहे की मृत्यूपत्रात दिलेल्या सूचनांची अक्षरशः अंमलबजावणी व्हावी. सुदैवाने आम्ही दोघेही जीवनात सुस्थिर झालो आहोत आणि आमच्या वाट्याला जे आले आहे ते अपेक्षेबाहेर जास्त असल्याने त्यावर आम्ही खुश आहोत. मृत्यूपत्राचे वाचन संपले आणि वडिलांच्या इच्छेप्रमाणे वाटण्या केल्या गेल्या. आमच्या नावावर कागदपत्रे करणे व इतर कायदेशीर तंत्रे पुरी व्हायला आठवडा लागला. आमचे घर माझ्या वडील बंधूंच्या वाट्यास आले होते. त्याला कुलूप लागले. 2 नोकर घराची साफसुफी व देखरेख यासाठी ठेवले गेले होते. बागेची निगा आमचा माळी राखणार होता. वडिलांपासून तो आमची शेतीवाडी पाहत होता, त्याच्याकडेच ती व्यवस्था ठेवण्यात आली होती. आमच्या गैरहजेरीत स्थावर मिळकतीवर देखरेख ठेवण्याचे आमच्या वडील बंधूंनी मान्य केलेले होते आणि नोकरीवर रुजू होण्याकरता मी दिल्लीचे प्रस्थान ठेवले. भाग 5. 6 महिने होऊन गेले. कालपुरुष आपले काम करतच होता. आई वडिलांच्या आठवणी मंद मंद होत चालल्या होत्या. जीवनात काहीच रस वाटेनासा झाला होता. ज्यांना ना काही शेंदा ना बुडका असे माझे कार्यक्रम चालू होते. दिवसानुदिवस मी एकाकी होत चाललो होतो. स्वतःला गुंतवून घेण्याच्या इराद्याने भोवती जी कामे लावून घेतली होती त्यातही माझे मन रमेनासे होऊ लागले होते. गुरुदेवांच्या शिकवणुकीने माझ्यात बदल होत होता, तरीही निश्चितपणे काय घडत आहे हे माझे मला समजत नव्हते. मानसिकदृष्ट्या मी दिवसानुदिवस जास्त तल्लख, जागरूक व दक्ष होत होतो. अंतर्यामी नव्या घडामोडी होत होत्या. बाह्यातकारी मात्र जीवन अत्यंत कंटाळवाणे व अहेतुक बनत होते. नोकरीत वरच्या जागेवर बढती मिळावी किंवा पगारात वाढ व्हावी याबद्दल मी कमालीचा उदासीन होतो. ती ईर्ष्याच राहिली नव्हती. थोडक्यात म्हणजे माझे लौकिक जीवन व आंतरजीवन हे इतके बदसूर झालेले होते की मी अक्षरशः गोंधळून गेलो होतो. हे काय होत आहे ते मला नीटसे आकलन होत नव्हते. काहीतरी घडत आहे असे मला वाटत होते. माझी ही चाललेली कुतरोड माझ्या दिल्लीतल्या स्नेह्यांच्याही लक्षात आली, पण त्यांनाही तिची कारण परंपरा सांगता येत नव्हती. तेव्हा मी थोडीशी अल्पमुदतीची रजा घेतली व माझ्या बंधुद्वयांकडे राहायला मुंबईला आलो. माझ्या मनस्थितीत झालेल्या चमत्कारिक बदलाचा त्यांनाही उलगडा होत नव्हता. माझ्या आईवडिलांचा मी सर्वात लहान मुलगा, तेव्हा जरासा लाडका. त्यामुळे त्या उभयतांच्या मृत्यूने मी मनाला फार लावून घेतले असावे असा बंधुद्वयांचा समज झाला होता. त्यांचे म्हणणे पडले, याला उतारा एकच व तो म्हणजे आता विवाहबद्ध होऊन एकलेपणाचे जीवन संपवावे. त्यामुळे जीवनात नवा रंग येईल, एकलकोंडेपणा नाहीसा होईल आणि आईवडिलांच्या आठवणीही कमी होतील. मी त्यांना निक्षून सांगितले की लग्नाची गोष्ट विसरा, कारण अविवाहित राहण्याचा माझा निश्चय पक्का झाला आहे. मी उलट त्यांना हेही सुचवले की कदाचित आहे ती नोकरी सोडून मी जगप्रवासाला तरी जाईन
किंवा एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून ठेवीन. मी असंही म्हणालो की उर्वरित आयुष्य गुरुदेवांच्या सान्निध्यात घालवता आले तर फारच उत्तम. तसे नाहीच घडले तर जनता जनार्दनांची सेवा हे माझे ध्येय राहील. माझ्या म्हणण्यातील तथ्य त्यांना समजत होते, परंतु चालू घडी विस्कटून काहीतरी आगंतुक चळवळीत पडल्याने माझा काही फायदा होणार आहे असे मात्र त्यांना वाटत नव्हते. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी कितपत यशस्वी होईन किंवा देशभक्तीचे खडतर जीवन मला कितपत झेपेल याबद्दल ते साशंक होते. आणि संशयास्पद यशसिद्धी असलेल्या ध्येयासाठी एवढ्या सोन्यासारख्या उच्चपदस्थ मानाच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडायचे ही कल्पना निव्वळ अव्यवहारच नव्हे तर त्यांना चमत्कारिकही वाटत होती. गुरुदेवांबरोबर उर्वरित आयुष्य घालवणे तर त्यांना वेडेपणाचेच वाटत होते. ती कल्पनाच त्यांना इतकी बालिश, मूर्खपणाची व हास्यास्पद वाटत होती की त्याचा विचारही ते करू इच्छित नव्हते. मी मात्र मनाशी ठरवून टाकले होते की सरकारी नोकरी लवकरात लवकर सोडायची. फक्त ती सोडण्यापूर्वी गुरुदेवांचा सल्ला घ्यायचा. मुंबईच्या वास्तव्यात मी माझी सर्व रोख मिळकत एकत्र केली व थोरल्या बंधूंच्या सल्ल्याने त्यातील बहुतांश रक्कम खात्रीच्या व्याज देणाऱ्या ठेवीमध्ये अडकवून ठेवली. उरलेली रक्कम माझ्या बँकेत भरून टाकली. माझ्या या व्यवस्थेबद्दल माझ्या दोन्ही बंधूंना समाधान झाले. मुंबईत आल्याने थारेपालट होऊन चांगलाच फायदा झाला होता आणि दिल्ली सोडली त्यावेळेपेक्षा दिल्लीत पुन्हा पाऊल ठेवल्यावर मला कितीतरी बरे वाटत आहे असे आढळून आले. मला आता गुरुदेवांना भेटण्याची घाई झाली होती आणि त्यांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी माझी जोरात खटपट चालू होती. तो रविवार होता. तरीही कुठेही बाहेर न जाता घरी स्वस्थ बसावे असे मी ठरवले होते. श्री गुप्ता त्यांच्या कुटुंबियांसह माझ्याकडे जेवायलाच आले होते. त्यांच्या सहवासात तो दिवस चांगला गेला असताही. तसे म्हटले तर गुप्ता मंडळी हसून खेळून मजेत वागणारी, पण मी मात्र नाही म्हटले तरी जरा अलिप्त मनाने वागत होतो. विनोदिनीसारखे बोलत राहून माझा हा गुमेपणा घालवण्याचा पुष्कळच प्रयत्न केला. सौ गुप्ताही म्हणाल्या, ते काही नाही माधव, उगाच फुकट दिवस घालवीत आहात झाले, लवकरच लग्न करून टाका. श्री गुप्तांनीही पत्नीच्या सूचनेला दुजोरा दिला व म्हटले, इतके सर्व काही व्यवस्थित असता तुम्ही लग्न का करत नाही हे मोठे कोडे आहे बुवा. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, मी अविवाहित राहण्याचा केवळ निश्चय केला आहे असे नसून सर्व संघ परित्याग करण्याच्या विचारात सध्या मी आहे. उर्वरित आयुष्य अध्यात्मशास्त्र व तदनुषंगिक तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात व्यतीत करावे असे म्हणतोय मी. माझा हा मनोदय ऐकताच ते हादरलेच व म्हणाले, पण हे सर्व का, कशासाठी, त्याने काय साधणार आहे, काय फायदा असे करण्यात. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्यासारखे आहे हे. तुमच्यापुढे केवढे उज्ज्वल भवितव्य आहे आणि तुमचा मगदूरसुद्धा तुम्ही मोठे बडी आसामी होण्याचा आहे. मग तुम्ही जाहीर केलेला मनोदय आकाशातला चंद्र मिळवण्यासारखा केवळ मूर्खपणाचा आहे. त्यापेक्षा जास्त मिळवण्याच्या आशेने सर्वस्वावर पाणी सोडणारा जुगारी मी समजू शकतो, पण ज्याच्यापासून काही फायदा नाही अशा करता आपल्या सर्वस्वाचा होम करायचा, आपले उत्कृष्ट कर्तृत्व पणाला लावायचे हे अजब वाटते. मी फक्त हसलो आणि म्हणालो, गुप्ता साहेब, खरी गोष्ट ही आहे की शाश्वत काय, क्षणभंगूर काय आणि काल्पनिक काय याची तुम्ही गल्लत करीत आहात. कारण याबद्दल तुम्ही संपूर्ण अज्ञानी आहात. तुम्ही ज्याला विश्वसनीय अगर भरीव यश म्हणता ना, ते मी पाहिले आहे, कारण ते मी आत्तापर्यंतच्या जीवनात सर्व बाजूंनी मिळवले आहे. तुम्ही ज्याला यशस्वी पराक्रमी आयुष्य म्हणता ना, त्याची मला पुरेपूर ओळख झाली आहे. आता आयुष्याच्या दुसऱ्या बाजूकडे माझे लक्ष वेधले आहे. आत्तापर्यंत ज्या करता धडपडलो त्यापेक्षा ते वेगळे आहे आणि त्यातही मी यशस्वी होईन अशी आशा करायला मी आत्तापर्यंत त्या दिशेने पावले टाकली आहेत. त्याचा विचार करता मला भरपूर जागा आहे. श्री गुप्ता यावर म्हणाले, काहीतरी कृती घाईगर्दीत करून परिणामी पश्चात्तापाला कारणीभूत होऊ नये एवढेच मला वाटते. तुमच्या मनाचा कल तुम्हालाच जास्त माहिती आहे खरेच, पण मला वाटते जरा सखोल विचार करून माणसाने काय ते करावे. सौ गुप्तांनी दुसरेच विषय काढले आणि आम्ही त्यावर गप्पा मारत बसलो. जेवणे उरकली आणि गुप्ता मंडळींनी राहायचे ठरवले होते तरी ती सगळीजण लवकरच परत गेली. माझ्या आईवडिलांना जाऊन वर्षाहून जास्त दिवस झाले होते आणि तेवढ्या अवधीत नमूद करण्यासारखे काहीही घडले नव्हते. मला दिल्लीतील नोकरीच्या जीवनाचा उबग आला होता, परंतु त्यातून बाहेर मात्र पडता येत नव्हते. काही ना काही म्हणून ते कंटाळवाणे दिवस मी तसेच रेटीत होतो. गुरुदेवांचाही काही ठाव ठिकाणा समजेना
की त्यांच्याशी संपर्क साधता येईना. एके दिवशी कचेरीत असतानाच तार आली की माझे वडील बंधू अत्यवस्थ असून मी ताबडतोब मुंबईला जावे. रजा घेऊन मी मुंबई गाठली. घरी आलो तो बंधूंना टायफॉईडचा ताप असून परिस्थिती काळजी करण्यासारखीच होती. जास्तीत जास्त उत्तमोत्तम उपचार करूनही म्हणण्यासारखा गुण आढळत नव्हता. सर्वांचे चेहरे काळजीग्रस्त झाले होते व थोरल्या बहिणीचा धीर सुटत चालल्यासारखे स्पष्ट दिसत होते. हे संकट आम्हा सर्वांवर अनपेक्षितपणे कोसळले होते. आम्हा सर्वांच्या मनात काय चालले आहे हे आमच्या रुग्णाईत बंधूंनाही समजत होते. त्यांचीही मरणाची इच्छा नव्हती, पण पुढे कसले ताट वाढून ठेवले आहे याची मात्र त्यांना कल्पना आली असावी. त्यांनी मला माझ्याजवळ अंथरुणाशी बसवत म्हटले, माधव, डॉक्टर काहीही म्हणाले तरी माझी प्रकृती काळजी करण्यासारखी झाली आहे हे मी समजून आहे. ते मला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत हेही मला समजत आहे. पण ईश्वरेच्छा बली असी, तिथे माझ्यासारख्या पामराचे काय चालणार? अशा परिस्थितीत जर कोणी काही निश्चितपणे करू शकेल तर फक्त गुरुदेव. ते इथे येऊ शकतील तरच माझे जीवित ते वाचवू शकतील याची मला खात्री आहे. तू त्यांना बोलवू शकतोस का? जर शक्य असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तू बोलवावेस, कारण ही वेळ फार मोठी महत्त्वाची आहे. प्रसंग मोठा बाका आलाय. मी बंधूंना आश्वासन दिले की गुरुदेवांचा ठाव ठिकाणा सापडला तर पाहतो. वहिनी तर साश्रू नयनांनी म्हणाला, भाऊजी, काय हो हा प्रसंग आला आहे, तुम्हीच यातून आम्हाला वाचवा. त्या क्षणी गुरुदेवांना कुठे शोधायचे हा तर माझ्यापुढे प्रश्नच होता. मी कुणाशी काहीही बोललो नाही. माझ्या खोलीत गेलो. कडी लावून स्वस्थपणे बसून ध्यान लावून बसलो. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळत होत्या. मी आर्तपणे हाक मारून म्हटले, गुरुदेव, जिथे कुठे असाल तिथून धावत याने बंधूंना वाचवा. आज त्याचा प्राण त्याला व सर्व कुटुंबाला फार मोलाचा आहे हो. तुम्ही एकटेच त्याचे प्राण वाचवू शकाल. इतरांचे ते काम नव्हे. तुमच्या मदतीशिवाय आम्ही असहाय्य आहोत. तुम्हीच नाही म्हटले तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे बरे? जवळजवळ तासभर या अवस्थेत ही प्रार्थना करीत मी माझ्या खोलीत होतो. बंधूंची प्राणज्योत तेवत ठेवण्याची आळवणी चालवली होती. नि काय आश्चर्य, माझ्या कानात गुरुदेवांची वाणी ऐकू आली. ते म्हणाले, वत्सा, काही काळजी करू नकोस. थोड्या वेळात मी येतो आणि सर्व काही ठीक होईल. माझे मन शांत झाले. माझे मला समाधान वाटले. मी दार उघडून बंधूंकडे गेलो आणि सांगितले, गुरुदेवांनी माझी हाक ऐकली आणि थोड्याच वेळात ते इथे येतील. एवढेच नव्हे तर त्यांनी मला ग्वाही दिली की प्रकृतीबद्दल काही काळजी करण्यासारखे नाही, तेव्हा चिंता नको. हे ऐकताच वहिनीने भक्तिभावाने हात जोडले व एक निश्वास टाकला. ती म्हणाली, माझी गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा आहे आणि म्हटल्याप्रमाणे ते करतीलही. माझे वडील बंधू यावर काहीच बोलले नाहीत. माझी त्यांची जेव्हा दिवाणखान्यात गाठ पडली तेव्हा ते म्हणाले, माधव, विनायकची प्रकृती फार गंभीर आहे रे. त्याच्या प्रकृतीत अधिकाधिक गुंतागुंत होत आहे. हृदय तर गटकेने क्षीण होतीये. आम्ही डॉक्टरांनी सर्व आशा सोडली आहे. जास्तीत जास्त जे करण्यासारखे आहे ते सर्व आम्ही केले आहे, करतो आहोत. तेव्हा तुलाच संपूर्ण खात्री असल्याशिवाय वहिनीचा जीव आशेला लावू नकोस. खोट्या आशा दाखवण्यात काय फायदा आहे? मी म्हणालो, तुझे वैद्यकीय मत व ज्ञान काहीही असले तरी गुरुदेव काय करू शकतील हे तुला अजून अज्ञात आहे, कारण तू त्यांना अजून ओळखलेलं नाहीस. मी म्हटले ते बरोबर आहे आणि माझी खात्री आहे की विनायक दादांची प्रकृती आता सुधारू लागेल. त्यावर तो म्हणाला, अरे माधव, तसा चमत्कार झाला तर मलाच कितीतरी उपकार झाल्यासारखे वाटेल. आणि लक्षात ठेव, तसे झाले तर मीही गुरुदेवांचा जन्मभर ऋणी राहीन. संध्याकाळी बंधूंची प्रकृती जास्तच बिघडली. डॉक्टरांची सभाच भरली होती त्याच्या अंथरुणाभोवती. त्यांनी धीर सोडला होता व फक्त आता प्रश्न राहिला आहे तो वेळेचा, असेच त्यांचे सर्वांचे मत दिसले. रोगी निश्चितपणे खचत होता. माझे कान मात्र गुरुदेवांचे परिचित पदरव ऐकण्याकडे लागले होते. काही वेगळे घडण्याच्या आत ते यावेत म्हणून माझे अंतर्मन सतत प्रार्थना करत होते. इतक्यात नोकर येऊन सांगू लागला की बाहेर एक साधू पुरुष आला आहे आणि त्यांना आत यायचे आहे. मला हे ऐकून केवढे हायसे वाटले. मी धावतच बाहेर गेलो. गुरुदेव त्यांच्या नेहमीच्या स्मितवदनाने दारात उभे होते. मी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले व त्यांनी मला वर उचलून धरले. मी त्यांच्या बाहूत लहान मुलासारखा हमसाहमशी रडत होतो. बाकीचेही लोक काय झाले ते पाहायला बाहेर आले. माझ्या डॉक्टर बंधूंनी गुरुदेवांच्या पायाला स्पर्श केला तेव्हा वहिनी वाकली. गुरुदेव दिवाणखान्यात आले व रोग्याच्या प्रकृतीची चौकशी करू लागले. सर्व डॉक्टरांना गुरुदेवांचे आगमन व त्याहीपेक्षा त्यांचे प्रश्न आवडल्यासारखे दिसले नाहीत.
माझ्या डॉक्टर बंधूंनी जेव्हा त्यांच्या सहकारी डॉक्टरांना सांगितले की ते आमच्या कुटुंबाचे गुरुदेव आहेत, फार मोठे संत आहेत, तेव्हा डॉक्टरांचे मत ऐकायलाही न थांबता गुरुदेव तडक विनायक दादाच्या खोलीत गेले. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठोपाठ गेलो. मोठ्या वहिनी साश्रू नयनांनी त्यांच्या पायावर जणू कोसळल्याच. गुरुदेव आले आहेत, मी म्हणालो. विनायक दादाला मी काय बोललो ते समजले असे दिसले. त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे त्याला तेही करता येईना. गुरुदेवांनी त्याच्या कपाळावर हात ठेवून डोक्यावर थोपटीत म्हणाले, विनायक, तू बरा झाला आहेस असे समज. कसलीही चिंता करायची नाही आता. गुरुदेव काय म्हणाले ते बंधूंना समजले असावे, कारण त्याही परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. गुरुदेव रोग्याच्या अंथरुणावर थोडा वेळ बसून होते. काय होते आहे ते पाहायला साऱ्या डॉक्टरांचा घोळका जमला होता. 10 मिनिटे कोणीही काहीही बोलत नव्हते. गुरुदेव उठून खोलीबाहेर आले. बंधूंनी गाढ झोप लागल्यासारखे डोळे मिटले होते. गुरुदेव म्हणाले, त्याला आपोआप जाग येईल, कृपा करून कोणीही उठवू नका. ते खोलीबाहेर पडून दिवाणखान्यात आले. सर्वजण त्यांच्या पाठोपाठ तिथे जमले. वहिनींनी चिंतातूर स्वरात विचारले, माधव, तुला काय वाटतं? तिच्या डोळ्यात आशा होती, पण चेहरा काळजीने काळवंडला होता. मी तिची खातरजमा केली की आता विनायक दादांच्या जीवाला धोका नाही, संकट टळले. मी म्हटले, गुरुदेवांनी म्हटले ना, आता तो निश्चितपणे बरा होईल. मी दिवाणखान्यात येऊन पोचलो तो गुरुदेवांनी तोंडाला दुधाचा कप लावला होता. आपल्याजवळ बसायला सांगून गुरुदेव म्हणाले, माधव, अरे तू इतका का भयभीत झाला आहेस? तुझी हाक ऐकताच मी धावत आलो नाही का? मी म्हटले, खरंच गुरुदेव, इतक्या थोड्या वेळात तुम्ही कसे आलात हो? तुम्ही इथे केव्हा आलात? ते म्हणाले, मी मुंबईतच होतो व तुझ्या बंधूंना भेटण्याचा विचारच चालला होता. तेवढ्यात तुझी हाक ऐकू आली आणि काय झाले तरी काय हे पाहायला मी धावतच आलो. गुरुदेवांच्या खुलाशावर माझा तरी विश्वास बसला नाही. मी एवढेच धरून चाललो की ते आले कुठून हे प्रकट करण्याची इच्छा गुरुदेवांना नसावी. परंतु हेही खरेच होते की कुठेही का असेनात माझी हाक त्यांच्या कानात पडली व अविलंब करून माझ्या बंधूंचे प्राण वाचवण्याकरता ते धावत आले. डॉक्टरांपैकी एक जण म्हणाला, माफ करा गुरुदेव, विनायक वाचेल असे तुम्हाला खरंच वाटतं? त्याला बरं करण्याकरता तुम्ही काहीही करू शकाल काय? कारण आम्ही आमच्याकडून प्रयत्नांची शिकस्त केली आहे, पण आम्हाला यश येईलसे मुळीच वाटत नाही. गुरुदेव हसले व म्हणाले, विनायकच्या प्रकृतीला आता धोका नाही हे निश्चित, आणि त्याच्या प्रकृतीवरून ते तुम्हाला आढळेलच. मात्र आता त्याला विश्रांती घेऊ द्या. तो जागा होईपर्यंत कोणी त्याला उठवू नका. जाग आल्यावर मग तुम्हाला वाटले तर त्याची प्रकृती पुन्हा तपासा. गुरुदेवांच्या बोलण्यात एक प्रकारची आत्मविश्वासाची जरब होती. त्यामुळेच की काय, त्यांना प्रश्न विचारण्याच्या भानगडीत कुणी पडलेच नाही. ते म्हणाले, माधव, तुझी खोली कुठे आहे ती दाखव. मी फार थकलोय, तेव्हा विश्रांती घेईन म्हणतो. मी लगेच उठलो व त्यांना माझी खोली दाखवली. तिथे त्यांनी स्वस्थपणे हातपाय धुतले व माझ्याच बिछाण्यावर ते लेटले. मी आणखी काही हवे नको विचारले तेव्हा दमल्यामुळे एकांतच फक्त हवा असे त्यांनी सांगताच खोलीचे दार ओढून घेऊन मी खाली दिवाणखान्यात आलो. बंधूंच्या खोलीत जाऊन पाहिले, त्यांना गाढ झोप लागली होती. माझी वाट पाहतच जणू सर्व डॉक्टर दिवाणखान्यात बसले होते. बोलण्याचा मुख्य विषय गुरुदेव हाच होता. डॉक्टरांपैकी एकाने विचारले, माधव, आम्हाला गुरुदेवांबद्दल थोडी जास्त माहिती सांग ना. आमचा चमत्कारांवर विश्वास नाही आणि मृत्यूला आव्हान तर कोणीच देऊ शकत नाही. साधू, संन्यासिनी, फकीर यांच्याजवळ दैवी सामर्थ्य असते आणि त्यांच्या या सामर्थ्याचा उपयोग करून ते पुष्कळ अद्भुत चमत्कार करून दाखवतात. अशा गोष्टी पुष्कळ ऐकल्यात आजपर्यंत, पण प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. मृत्यूला जर कोणी खरोखर थोपवू लागला तर जगात निसर्गाचे कामच स्थगित होऊन नुसता गोंधळ माजेल. अर्थात विनायकाच्या बाबतीत काय होत आहे हे दिसेलच. तुला खरेच वाटते की विनायकाला मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणण्याचा आणि जीवदान देण्याचा चमत्कार तुझे गुरुदेव करू शकतील? मी म्हटले, त्याचे असे आहे की ज्याबाबत ना मला समजते ना तुम्हाला, त्या बाबतीत वितंडवाद करण्यात काय अर्थ आहे? माझी गुरुदेवांवर अत्यंतिक श्रद्धा आहे आणि ते जे ठरवतील वा म्हणतील ते तेच फक्त करू शकतील, घडवून आणू शकतील. याबद्दल मला अणुमात्र शंका नाही. त्यांच्या आध्यात्मिक साधनेची झेप मला कधीच आजमावता आलेली नाही. विनायक दादाच्या आयुष्याची दोरी आता तुटत नाही, त्यामुळे मला त्याबद्दल काहीच सांगता येण्यासारखे नाही. तो खात्रीने सुधारणार, खडखडीत बरा होणार. विनायक दादाला शांत झोप लागून 2 तास होऊन गेले. त्याच्या खोलीतून बोलवणे आले म्हणून मी गेलो. विनायक दादा सावकाशपणे डोळे उघडीत होता.
त्याच्या ओठावर हसू होते. त्याने जवळ बोलवले म्हणून त्याच्यापाशी जाऊन उभा राहिलो. क्षीण आवाजात तो म्हणाला, मी तुझा फार आभारी आहे. गुरुदेवांनी माझ्याकरता काय केले आहे याची तुला कल्पना नसेल. माझा पुनर्जन्म घडवून आणलाय त्यांनी. शरीर सोडून पळत चाललेल्या प्राण्याला थोपवले त्यांनी. ते केवळ अतिमानव महापुरुष नव्हेत, तर प्रत्यक्ष वंदनीय परमेश्वर स्वरूप आहेत. त्यांचे उपकार कोणत्या शब्दाने व्यक्त करू? माझ्याजवळ शब्दच नाहीत. मी त्याला पुढे बोलू न देता म्हटले, विनायक दादा, थांब आता. तू आधीच कमालीचा अशक्त झाला आहेस. त्यात बोलण्याचे श्रम नकोत. त्याने प्रकृती मात्र बिघडेल. गुरुदेवांनी स्वस्थ पडून जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितलंय आणि त्यांची आज्ञा तुला पाळायलाच हवी. तो म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा. गुरुदेवांची आज्ञा मला शिरसावंदी आहे. तेवढ्यात माझा डॉक्टर बंधू आपल्या सहकारी डॉक्टरसह खोलीत आला. विनायक दादाचे डोळे उघडले होते. त्यांनी त्याला विचारले, कसे वाटते आता? विनायक दादा म्हणाला, मला आता पुष्कळच बरे वाटते आणि संकट टळले असेही वाटते. त्यांनी त्याची नाडी व छाती तपासली. हृदय व नाडीच्या ठोक्यात पडलेला अनुकूल फरक पाहून त्यांना आश्चर्यच वाटले. त्याला विश्रांती घेण्याचे सुचवून आम्ही सर्व त्याच्या खोलीतून हॉलमध्ये आलो. मी माझ्या डॉक्टर बंधूंना विचारले, काय वाटते विनायकाच्या प्रकृतीबद्दल आता? वा, प्रकृतीत बदल आहे आणि तोही चांगल्याकडे झुकणारा. पण तो चाचरला. ही प्रगती राहिली तर मात्र 1-2 दिवसात रोगी सुधारेल. त्याचे डॉक्टर मित्र म्हणाले, आणि झाली आहे ती सुधारणाही काही कमी नाही. एवढा अनुकूल पालट हाही एक चमत्कारच आहे. कदाचित गुरुदेवांच्या आगमनाने रोग्याच्या मनावर झालेला तो परिणाम असेल. आणखी एक डॉक्टर म्हणाले, पण मनावर होणारे हे असले परिणाम फार वेळ टिकत नाहीत, अल्पजीवी असतात आणि निव्वळ मानसिक परिणामाने थंडावणारे हृदय पूर्ववत चालू शकेल किंवा बेशुद्धावस्थेतील रोगी नीट शुद्धीवर येऊन बोलू शकेल असे वाटत नाही. मी त्यांना एवढे सुचवले की तुमची वैद्यकीय मते काही असोत, रोग्याच्या स्थितीत जो इष्ट दिसणारा बदल झाला आहे तो केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच होय. आणि त्यांनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे विनायक दादाची प्रकृती संपूर्णतया बरी होऊन तो खडखडीत बरा होईल हेही तुम्ही पाहालच. दुसऱ्या दिवशी सकाळी रोग्याची प्रकृती तपासायला येऊ असे सांगून सर्व डॉक्टर बाहेर गेले. तीच औषध योजना पुढे चालू ठेवायला त्यांनी माझ्या बंधूंना बजावले. जेवण तयार होते म्हणून गुरुदेवांना बोलवण्याकरता मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा त्यांना गाढ झोप लागली होती. मी खुर्चीवर टेकलो. आमच्या कुटुंबाकरता गुरुदेवांनी जे काही केले त्याबद्दल माझ्या मनात विचार चालू होते. त्यांच्या उपकाराची फेड कशाने होण्यासारखी आहे का? त्यांच्या कृपेच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकरता काय केले आहे? काहीच नाही. आणि त्यांना कुठे कशाची अपेक्षा आहे? होय, असेल तसे, पण आम्ही त्यांची साधी सेवाही कधी केली नाही, कसल्याही प्रकारची. असे असूनही ते आमच्याकरता एवढे कष्ट का घेतात कळत नाही. मोठाच प्रश्न आहे हा, नाही का? मी या विचारात घडलो असताना गुरुदेवांनी डोळे उघडले व ते म्हणाले, माधव, अरे नुसता विचार करून गोष्टी समजत नसतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.